भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी20 सामना प्रचंड धुक्यामुळे रद्द करावा लागलाय. अशा प्रकारे एखादा सामना रद्द करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. सध्या भारतीय संघ मालिकेत 2-1 आघाडीवर आहे. आता टी20 मालिकेतील अखेरचा सामना 19 डिसेंबरला अहमदाबाद इथं होणार आहे. आयसीसीनं टी20 क्रिकेटमधील रँकिंग जाहीर केलेलं आहे. या फॉर्मॅटमध्ये भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनं टी20मधील अव्वल स्थान 818 रेटिंगसह अधिकच भक्कम केलं. यावेळी वरुण टी20 फॉर्मॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक रेटिंग मिळवणारा गोलंदाज ठरला आहे. फुटबॉलचा किंग मेस्सी भारतीयांच्या प्रेमात पडला. भारत दौरा आटपून परतताच त्याने इन्स्टावर व्हिडिओ जारी केला. आपुलकी आणि प्रेमाबद्दल मेस्सीनं भारतीय जनतेचे आभार मानले. भारताचे माजी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आता परदेशी संघाला मार्गदर्शन करणार आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं आर श्रीधर यांची क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. भारत आणि श्रीलंकेत पुढील वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेनं श्रीधर यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. आर श्रीधर प्रथमच आंतरराष्ट्रीय संघाला मार्गदर्शन करताना दिसते. कर्नाटक क्रिकेट असोसिएशन विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी आपला संघ त्यांनी जाहीर केला. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुल आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची कर्नाटक संघात निवड करण्यात आली. मयंक अग्रवालची कर्णधारपदी तर उपकर्णधारपदी करुण नायरची वर्णी लागली. कर्नाटकची सलामीची लढत झारखंडशी होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं प्रथम प्राधान्य योजनेतील 125 घरांच्या किमती निश्चित केल्या आहेत. त्यानुसार घरांच्या किमती 36 लाख ते 7 कोटी दरम्यान आहेत. त्यामुळे प्रथम प्राधान्य योजनेतील घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असणार आहेत. मेट्रो सौदाचं काम येथे 4 महिन्यात सुरू केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या मेट्रोमुळे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे. पुण्यातील नवले पुलावरील अपघातांच्या मालिकेला आता ब्रेक लागणार आहे. नवले पुलासाठी एलिव्हेटेड ब्रिजच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मंजुरी दिली. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवले पुलासाठी एलिव्हेटेड ब्रिजची मागणी केली. भारताचं व्याजदर दीर्घकाळ कमीच राहण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी असं प्रतिपादन केले. आरबीआय वर्सेस रेपो दर 25 आधार अंकांनी कमी करून 5.25% केले. नववर्षाच्या सुरुवातीला देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण सीएनजी आणि पीएनजी दरात 2 ते 3 रुपयांची कपात होणार आहे. 1 जानेवारीपासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळानं जाहीर केलेली दर रचना लागू होणार आहे. मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा होणार आहे. प्रवाशाच्या सुरक्षितेला प्राधान्य देत स्वयंचलित दरवाजे बंद करणारी प्रणाली असलेल्या नवीन गाड्या खरेदी केल्या जात आहेत. तसंच मेल एक्सप्रेस गाड्यांची क्षमता वाढवली जाणार आहे. प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी अनेक स्थानकांवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार असून काही प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार. वांद्रे वरळी सी लिंकवर वेगाचा थरार पाहायला मिळाला. एका कार चालकानं ताशी 250 किमी प्रति तास वेगानं लंबोर्गिनी कार चालवल्याची घटना घडली. सोशल मीडियावर याबाबत व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर वरळी पोलिसांनी संबंधित कार जप्त केली असून चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. अशी 250 किमी वेगानं यानं लंबोर्गिनी कार चालवलेली आहे. वांद्रे वरळी सी लिंकवर वेगाचा थरार पाहायला मिळाला आहे. महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली. उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. तर खर्चाची मर्यादा 15 लाख रुपये ठेवण्यात आली. तसंच उमेदवारी अर्जासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहरात 2034 मतदान केंद्र असणार आहेत. त्यासाठी 10,250 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसंच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत मतमोजणीसाठी 12 टेबलांची व्यवस्था केली. मतमोजणीची प्रक्रिया साधारणपणे 2 तासात पूर्ण होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. मतमोजणी नियोजित वेळेत आणि सुरळीत पार पडल्यास दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन कार्यकर्त्याच्या भेटी घ्यायला सुरुवात केली.
संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच शहरातील परवानाधारकांकडील शस्त्र तातडीनं ताब्यात घेण्यात आले. शहरातील 1140 शस्त्र जमा करण्याच्या सूचना दिल्या असून सराईत गुन्हेगारांवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेशही दिलेले आहेत. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनानं तयारी केली आहे. 10 निवडणूक निर्णय अधिकारी तसंच 30 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शहरातील अनधिकृत फलक आणि होर्डिंग्ज हटवण्याचेही आदेश देण्यात आले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही समाजवादी पक्षानं एकला चलो रेची भूमिका कायम ठेवली. गोवंडी, शिवाजीनगर आणि भायखळा या परिसरातील गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या 6 जागांसह अन्य कोणत्या जागा जिंकता येतील याची चाचपणी सध्या सुरू आहे, पक्षाकडून सुरू आहे. त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या समितीला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे समितीला आता 4 जानेवारी 2026 पर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाला राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी विरोध केला. नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील जवळपास 1800 झाडांची कत्तल करण्याच्या सरकार आणि महापालिकेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. नाशिकच्या मधुकर जगताप यांनी वकील पायल वर्धन आणि ओमकार वाबळे यांच्या मार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. नववर्षात हरतालिका तीज आणि गणेश चतुर्थी 14 सप्टेंबरला एकाच दिवशी येणार आहे. तसंच दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन 8 नोव्हेंबरला असून ज्येष्ठ महिन्याचा अधिक मास 17 मे ते 15 जून दरम्यान असणार आहे. त्यामुळे या कालावधीत सण उशिरा साजरे होणार आहे. गोदावरी परिक्रमा यात्रेचं नांदेड जिल्ह्यातील बिलोलीत स्वागत करण्यात आलं. यात्रेत वृंदावन, चित्रकूट, ओंकारेश्वर, उज्जैनमधून साधू, संत, महंत तसंच पीठाधीश्वर सहभागी झाले. बिलोलीत बजरंग दलाच्या वतीनं मोटरसायकल रॅली काढत पुष्पवृष्टी करून साधू संतांचं स्वागत करण्यात आलं.